नमस्कार मंडळी, चहासोबत तुम्ही ट्रँगलवाले समोसे भरपूर खाल्लात असाल, पण रोलवाले समोसे अजिबात खाल्लात नसाल तर त्यासाठी 2 वाटी मैदा, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच कलोंजी, चवीनुसार मीठ, 2 चम्मच तेल, सर्व पिठामध्ये तेल लावून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी घालून कणिक घट्टसर मळून घ्यायचे। कणिक छान भिजवून घेतल्यानंतर बाजूला ठेवूया झाकण ठेवून। उकळलेले 3 बटाटे, फ्रोझन मटार एका कढईमध्ये तेल घालून घेतले। तेल थोडेसे कमीच घालायचे। जिरे, धणे पावडर, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, फ्रोझन मटार घालून घ्यायचे। उकळलेला बटाटा घालून घ्यायचा। आमचूर पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। अगदी शेवटी कसुरी मेथी घालायची। भाजी तयार झालेली आहे। गोळी लाटून घ्यायची आणि लाटलेल्या पोळीवरती भाजी ठेवून घ्यायची, स्लरी लावून घ्यायची आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने सर्व रोल इथे मी तयार करून घेणार आहे। त्यानंतर तेल व्यवस्थित गरम करून घेतले। त्यानंतर त्यामध्ये एक एक करून रोल सोडून घ्यायचे आणि मध्यम आचेवरती छान असे रोल तळून घ्यायचे। तर इथे आपले समोसा रोल तयार झालेले आहेत। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी त्रिकोणी बटनावर क्लिक करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।